खूप लोक मला विचारतात आमची लक्ष्मी म्हणजेच आम्हाला पैसा कसा मिळेल। तुम्ही लक्ष्मीला अशी प्रार्थना करा की आपण आत्ताच्या जगात इतके मेंटल स्ट्रेस बघतोय, जॉबमध्ये त्रास आहे, नवऱ्याला बायकोचा त्रास आहे, बायकोला नवऱ्याचा त्रास आहे। मी जो आत्ता उपाय सांगते तो थोडा अवघड आहे। तुम्ही जेव्हा वर्षानुवर्ष भक्ती कराल तेव्हा ती एक दिवस आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला मिळते। खूप लोक मला विचारतात आम्हाला गुरु भेटेल का, स्वामी भेटतील का। माझं पहिलं तुम्हाला सांगणं आहे की तुमच्यापर्यंत ही लक्ष्मी अखंड येवो अशीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि महाअवतार बाबांना आशीर्वाद मागते। नमस्कार। श्री स्वामी समर्थ आणि श्री महाअवतार बाबा यांना वंदन करून अर्थातच मी आपली सुनीता लाटकर आपल्याशी परत एक संवाद साधायला आलेली आहे। खूप लोक मला विचारतात की आम्ही स्वामींची भक्ती कशी करू, आम्हाला गुरु भेटेल का, स्वामी भेटतील का। तर माझं पहिलं तुम्हाला सांगणं आहे की स्वामी काय किंवा आपले गुरु कुठलेही गुरु हे आपल्याला फक्त भक्तीतनं भेटतात आणि ती भक्ती आपण दिवसेंदिवस जागृत ठेवायची असते। कारण भक्ती ही प्रत्येक मनुष्यात आहे, जो सजीव आहे त्याला भक्ती आहे आणि ती जी भक्ती आहे ती भक्ती आपल्याला परमेश्वरापर्यंत पोचवायची असते। आणि ज्या वेळेला परमेश्वराचा आशीर्वाद आणि आपली भक्ती हे एकरूप होतं त्यावेळेला आपल्याला अनुभूती मिळत असते। प्रत्येक वेळेला अनुभूती म्हणजे चमत्कारच व्हायला पाहिजेत आपल्या आयुष्यात असं नाही आहे। काही वेळेला आपल्याला जो आत्मिक आनंद मिळतो ती सुद्धा एक भक्तीची अनुभूतीच असते। तर आता ही भक्ती करताना भक्ती अतिशय म्हणायला गेलं तर सोपी आणि करायला गेलं तर अतिशय अवघड अशी आहे। कारण भक्ती करताना त्याच्यात सातत्य पाहिजे, ते सातत्य मनापासून पाहिजे। आणि ज्या वेळेला मनाला स्वातंत्र्य, मनापासून आपल्याला भक्ती करायची असेल त्यावेळेला आधी आपल्याला शरीराला ती सवय लावायला लागते। शरीराला सवय लावायच्या वेळेला बुद्धीला ती सवय लागली गेली पाहिजे, तर बुद्धीकडनं आपल्या शरीराला ती सवय लागते। आणि बुद्धीला सवय कोण लावतं तर आपलं मन लावतं। त्याच्यामुळे मन, बुद्धी आणि आपलं शरीर ह्या तिघांचा जेव्हा एकरूपता होते तेव्हा ती भक्तीत परावर्तित होते। आता ही भक्तीत परावर्तित एका दिवसात होते का तर अजिबात नाही। तुम्ही जेव्हा वर्षानुवर्ष भक्ती कराल तेव्हा ती एक दिवस आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला मिळते आणि त्याच्यावर तुमचे कित्येक महिने, कित्येक वर्ष चालून जातात। तर ही जी भक्ती आहे ही प्रत्येकाने करताना, कारण मगाशी जसं मी सांगितलं की भक्ती आधी सवयीने होते, तर तुमच्या बुद्धीला, मनाला, शरीराला सवय लावायची असेल तर अतिशय सोप्या पद्धतीने ती सवय लावा। म्हणजेच तुम्ही अगदी 5 वेळेला एखादं नामस्मरण लिहा। त्या नामस्मरणाची जेव्हा सवय लागते त्यावेळेला तुम्ही ते 11 वेळेला वाढवा आणि त्याच्यानंतर नामस्मरण करायचं नाही आहे, हे लिहायचं आहे। हे जे नामस्मरण जे मी मागच्याही वेळेला तुम्हाला खूप वेळा सांगते की तुम्ही 21 वेळेला लिहा, 11 वेळेला लिहा। तर हा जो आता नामस्मरणाचा यज्ञ मी तुम्हाला सांगणार आहे की तो म्हणजे 11 दिवस 11 वेळेला, 21 दिवस 21 वेळेला, 41 दिवस 41 वेळेला, 51 दिवस 51 वेळेला आणि 108 दिवस 108 वेळेला असं नामस्मरण तुम्ही रोज एक वेळ ठरवा आणि त्या वेळेला लिहा। हे नामस्मरण लिहिताना तुम्ही घरातच पाहिजे। तुम्ही बाहेर गावाला गेलात तर तिथे जर तुम्ही कुठल्या घरी राहणार असाल तर तुम्ही ते नामस्मरण करा।
जर कुठल्या हॉटेलात राहणार असाल तर तुम्ही नामस्मरण नाही केलं तरी चालेल. नामस्मरण म्हणजे नामस्मरण लिहिणं. पण हे जे लिहिणं आहे ते तुम्ही कंटिन्युअस चालू ठेवा. हे चालू ठेवताना तुम्हाला मधनं ध्यान लागायची सुद्धा अवस्था येऊ शकते. हे ध्यान लागल्यानंतर तुम्हाला जे काय कलर्स दिसतील, काही आकार दिसतील, तर हे तुम्ही त्या दिवशीच्या नामस्मरणात लिहून ठेवा. आणि असं नामस्मरण जेव्हा तुम्ही सातत्याने कराल तेव्हा एक दिवस तुम्हाला तुमच्या भक्तीची जाणीव होते. परमेश्वराला भक्ती जी असते ती निरपेक्ष भक्ती अपेक्षित असते, दिखाऊ भक्ती अपेक्षित नसते. त्याच्यामुळे तुम्हाला जर कधी नाही 108 वेळेला लिहायचं आहे, 108 वेळेला 108 दिवस लिहिणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. पण जर तुम्हाला काही कारणाने ते लिहिता येत नसेल तर तुम्ही त्या दिवशी ते एकदा लिहा. पण परमेश्वराला तुम्ही विसरू नका. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की नाही आता आपण खूप इझिली हे करतोय, इझिली आपण हे नामस्मरण लिहिलं जातंय, त्यावेळेला तुम्ही पुढची स्टेप भक्तीची घेऊ शकता. म्हणजे तुम्ही मेडिटेशन जास्तीत जास्त वेळ करू शकता. मी हे सांगायचं कारण काय की मला जी भक्ती मिळाली आहे ती मला अशीच मिळालेली आहे. ह्याच पद्धतीने मला मिळते आहे आणि मी तो आशीर्वाद घेते आहे. तर मला मिळालेली भक्तीच मी तुम्हाला सगळ्यांना वाटते आहे आणि तुम्ही ही भक्ती अनेक लोकांना वाटावीत अशी माझी इच्छा आहे. हे करताना तुम्हाला हा एक उपाय पण आहे. कारण आपण आत्ताच्या जगात इतके मेंटल स्ट्रेस बघतोय, इतक्या लोकांना त्रास होत आहेत, जॉबमध्ये त्रास आहेत, त्याच्यानंतर मुलांचे त्रास आहेत, नवऱ्याला बायकोचा त्रास आहे, बायकोला नवऱ्याचा त्रास आहे, मुलांना मित्रमैत्रिणी मिळत नाही आहेत, मिळाले तर ते चांगले नाही आहेत. कुठल्या फ्रंटवर माणूस आज लढत नाही आहे. पण जर तो परमेश्वराशी एकरूप झाला तर त्याच्यातला आत्मविश्वास वाढून तो ह्या सगळ्या संकटांना तोंड देऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला आत्मिक आनंद, आध्यात्मिक आनंद आणि जीवनाचा आनंद मिळवायचा असेल तर ही भक्तीची सुरुवात आहे. ह्याप्रमाणे तुम्ही भक्ती चालू करा. तुम्हाला अनेक अनुभूती मिळतील आणि ज्या अनुभूती मिळतील त्या तुम्ही मला नक्की शेअर करा. आम्हा सगळ्यांचा हा प्रॉब्लेम आहे की आमची लक्ष्मी म्हणजेच आम्हाला पैसा कसा मिळेल. मी जो आत्ता उपाय सांगते तो थोडा अवघड आहे, थोडा वेळ लागणार आहे, पण तुम्ही सगळ्यांनी तो करून बघा. मला स्वतःला त्याचा फायदा झालेला आहे. हा जो उपाय आणि ही जी प्रार्थना आहे ही मला आत्ता 1 वर्षापूर्वी स्वामींनी मला सांगितलेली आहे. पैसा आणि लक्ष्मी ह्या दोघात फरक आहे. इकॉनॉमिक्सच्या टर्म्समध्ये पैसा जर आपल्याकडे आला तर तो आपण कन्झम्पशन पर्पजसाठी वापरतो आणि तो संपून पण जातो. पण लक्ष्मी जी असते ती आपल्याकडे टिकते, ती आपल्याला समृद्धी देते आणि तिचा जर आपण आदर तिच्या सन्मानाने केला तर ती वर्षानुवर्ष आपल्याकडे राहू शकते. त्याच्यामुळे काही काही वेळेला असाही अनुभव येतो की भरपूर पैसे आधी मिळत असतात आणि नंतर ते अचानक जातात, किंवा आधी काही पैसे नसतात आणि नंतर येतात. तर हा सगळा लक्ष्मीचा आशीर्वाद असतो, लक्ष्मीचा खेळ असतो आपण म्हणतो. कारण लक्ष्मी ही चंचल असते. आता लक्ष्मी चंचल असते म्हणजे ती आपल्या हातात टिकत नाही म्हणून ती चंचल असते असं नाही. तर लक्ष्मीला लक्ष्मीच्या मानाने जर आपण वागवलं तर ती लक्ष्मी आपल्याकडे स्थिर असते. लक्ष्मी चंचल असते म्हणजे जर तिचा थोडासा जरी आपल्याकडनं अपमान झाला तर ती आपल्यापासून दूर जाऊन कुठल्या जन्मात आपल्याला परत मिळेल हे सांगता येत नाही. तर ज्यांच्याकडे लक्ष्मी आहे, ज्यांना हवी आहे, ह्या सगळ्यांसाठी आपली जी कुलदेवता आहे तिला लक्ष्मी माना.
जर कुलदेवता तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही ग्रामदेवतेला लक्ष्मी माना, आणि तेही तुम्हाला शक्य नसेल तर तुळजाभवानीला लक्ष्मी माना. आता मी या 3च देवता का सांगितल्या, तर मला ध्यानात त्याच 3 देवतांचं आलेलं आहे, म्हणून मी या 3 देवता सांगितल्यात. आता या लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला दर शुक्रवारी लक्ष्मीपुढे, तुमच्याच घरातल्या कुलदेवतेपुढे तिला लक्ष्मी समजून नारळ ठेवायचा आहे. ही नारळ म्हणजे आपली लक्ष्मी आहे. ही जी लक्ष्मी आहे तिला हळद कुंकू व्हायचं आणि तिला स्त्रीलिंगी नैवेद्य दाखवायचा. स्त्रीलिंगी नैवेद्य म्हणजे दूध साखर, ती बर्फी, खडी साखर, म्हणजे जे स्त्रीलिंगी उच्चार असतील असे नैवेद्य दाखवा. तुम्हाला प्रत्येक वेळेला दुकानात जाऊन विकत आणायची गरज नाही. तुम्ही साधी खडी साखर जरी दाखवली तरी तिला ते मान्य आहे. आणि तो जो प्रसाद आहे तो फक्त घरातल्या लोकांनीच खायचा, तो दुसऱ्या कोणालाही बाहेरच्या लोकांना द्यायचा नाही. म्हणजे तुमची मुलगी जर परगोत्रात गेली असेल लग्न होऊन, तर तिलाही तुम्ही हा प्रसाद देऊ नका. तुम्ही जे तुमच्या घरातले एका गोत्रातले असाल त्यांनीच हा प्रसाद खायचा आहे, कारण लक्ष्मी ही तुमच्या घरासाठी आहे. तर आता तिची प्रार्थना कशी कराल? हळद कुंकू लावून ती लक्ष्मी नारळाच्या रूपाने आपण तिथं ठेवणार आहोत, नैवेद्य दाखवणार आहोत. त्याच्यानंतर तुम्ही लक्ष्मीला अशी प्रार्थना करा की माझी अडलेली, अडकलेली, अडवलेली, थांबलेली, थांबवलेली आणि माझ्या कर्मात असलेली पण लोकांच्या नजरेने किंवा काही वाईट प्रवृत्तीमुळे माझ्यापर्यंत न येणारी लक्ष्मी तुझ्या आशीर्वादाने माझ्याकडे येऊ देत. मी तिचे जन्मानुजन्म आणि युगानुयुग स्वागत करीन. हे तुम्ही पहिल्या शुक्रवारी ही प्रार्थना म्हणायची आहे. त्याच्यानंतर 5 शुक्रवार तुम्ही फक्त नैवेद्य दाखवायचा आहे. 5 शुक्रवार वेगवेगळा नारळ पाहिजे. प्रत्येक शुक्रवारी तुम्ही नारळ ठेवा, त्या नारळाला लक्ष्मी माना, तिला हळद कुंकू वाहा आणि नैवेद्य दाखवून घरातल्या लोकांनीच खा. आणि नंतर तो जो नारळ आहे तो तुम्ही घरातल्या घरात आठवडाभर वापरला तरी चालेल. असे 5 शुक्रवार झाल्यानंतर तुम्ही 2-3 शुक्रवार तुम्ही थांबायचं आहे. परत 5 शुक्रवार करायचं. असं 45 शुक्रवार करायचे आहेत. आणि ज्या वेळेला तुम्हाला मध्ये मध्ये पैसे मिळतील, तुमची अडलेली, थांबलेली, थकवलेली, कोणाकडे अडकलेली लक्ष्मी जर तुम्हाला अंशतः रूपात जरी मिळाली तरी तुम्ही तुमची जी कुलदेवता असेल तिच्या चरणी त्याच्यातला काहीतरी भाग समर्पित करा आणि तुमच्याकडे ही लक्ष्मी अशी अखंड येवो अशीच मी प्रार्थना करीन. आणि हे जे आहे हे तुम्ही 45 शुक्रवार करा. 45 शुक्रवारमध्ये जर फरक नाही पडला तर परत हे कंटिन्यू करत राहा, कारण लक्ष्मी यायला खूप वेळ जातो. पण येणारी लक्ष्मी जी आहे ती टिकवायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अत्यंत शुद्ध, साफ आणि निर्मळ मन लागतं. तर ही जे लक्ष्मीचं व्रत आहे ते तुम्ही जरूर करा. सोपं आहे, आपल्याला करता येण्यासारखं आहे आणि त्याच्यासाठी अजिबात मोठा खर्च नाही. फक्त तुमची श्रद्धा ही महत्त्वाची आहे. आणि तुम्ही जी प्रार्थना करता आहात ती प्रत्येक 6व्या शुक्रवारी प्रार्थना करा. पहिल्या शुक्रवारी प्रार्थना केल्यानंतर उरलेले 4 शुक्रवार प्रार्थना करू नका. त्याच्यानंतर जो शुक्रवार तुम्ही कराल, दुसऱ्या ग्रुपमधला 5 शुक्रवार, 5वा, त्यावेळेला ही प्रार्थना करा.
तुमच्यापर्यंत ही लक्ष्मी अखंड येवो अशीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि महाअवतार बाबांना आशीर्वाद मागते. नमस्कार.